कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। ऐकिरा, भगवान गौतम बुद्धांच्या काळामध्ये कौशल राज्यामध्ये अंगुलीमाल नावाचा डाकू राहत होता। खूप खून केले होते अगं त्याने। तो लोकांना मारायचा, त्यांची बोटं छाटायचा, त्याची माळ करून गळ्यात घालायचा। त्यामुळे त्याचं नाव अंगुलीमाल असं पडलं होतं। खूप क्रूर होता अगं तो। राजाने अनेकदा सैन्य पाठवलं होतं त्याला पकडण्यासाठी, मारण्यासाठी, पण सैन्याला यशच आलं नाही। तेव्हा भगवान गौतम बुद्धांच्या दिव्य दृष्टीने त्यांच्या असं लक्षात आलं की याच्यामध्ये दया आणि करुणा अजूनही शिल्लक आहे, फक्त त्या भावनांना जागृत करण्याची गरज आहे। म्हणून त्यांनी ठरवलं की ते त्याला भेटायला जातील। भगवान गौतम बुद्ध जसे त्याच्या जवळ आले ना, तसं तो तलवार घेऊन त्यांना मारायला उठला। तरीही भगवान गौतम बुद्ध अगदी शांतपणे त्याच्या दिशेने चालत राहिले। शेवटी तो ओरडला, म्हणाला, थांबा, नाहीतर मी तुम्हाला मारेन आणि तुमचे बोट कापून 100 माणसं मारण्याचं माझं वचन पूर्ण करेन। तेव्हा ते म्हणाले की ठीक आहे, तू तुझं वचन पूर्ण कर, पण त्याआधी मी तुला काय सांगतोय ते तुला ऐकावं लागेल। तो म्हणाला, बोला। भगवान गौतम बुद्ध म्हणाले की त्याआधी तुला या झाडावरची काही पानं आणि डहाळ्या तोडून आणाव्या लागतील। अंगुलीमालला ना भगवान गौतम बुद्धांचं हे जे धाडस आहे त्याचं फार कौतुक वाटलं। तो म्हणाला, एवढंच आहे ना, आत्ता आणतो। तो गेला, त्यांनी काही पानं तोडली, डहाळ्या तोडल्या आणि आणून ठेवल्या त्यांच्या पुढे। तेव्हा भगवान गौतम बुद्ध म्हणाले, आता ही पानं आणि ह्या डहाळ्या जिथून तोडून आणल्या होत्यास तिथे तशाच अवस्थेमध्ये पुन्हा जोडून आण। अगं ही कसं शक्य आहे ते? असंच विचारलं होतं अंगुलीमालनी त्यांना। तुम्हाला एवढं कळत नाही तोडलेली गोष्ट कशी जोडता येईल? तेव्हा भगवान गौतम बुद्ध त्याला म्हणाले की अरे, मी हेच तर तुला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय। जर एखादी गोष्ट आपल्याला जोडताच येत नसेल किंवा ती जोडण्याची शक्तीच आपल्यामध्ये नसेल, तर ती वस्तू किंवा ती गोष्ट तोडण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला? आपण जर कोणाला जीवनदान देऊ शकत नसू तर जीव घेण्याचा तरी अधिकार आहे का? ते त्याला म्हणाले, हे बघ, तू सत्याच्या मार्गावर चाल, तुझ्यामध्ये अजूनही थोडंसं पुण्य शिल्लक आहे, तुझ्यात अजूनही कायापालट होऊ शकतो। तो खूप प्रभावित झाला आणि त्यांना म्हणाला की मी तुमच्या बोलण्याने इतका प्रभावित झालोय की मलाही पापमुक्त व्हावंसं वाटतंय। आणि त्यांनी चक्क लोटांगण घातलं। त्याने आपल्या गळ्यातली माळ काढून फेकून दिली आणि तो भिक्षू झाला त्या दिवशीपासून। इरा, या गोष्टीतनं काय शिकलीस, काय जाणवलंय? तोडणं सोपं असतं, जोडणं खूप अवघड असतं, आणि तोडण्यापेक्षा जोडणं जास्त महत्वाचं असतं आणि अवघडही असतं, हो ना? ऐक ना माझं प्लीज। ओंक्या, तू ह्यो विषय बंद कर। तू एकच कॅसेट वाजवायलास मगापासून। मग तू बंद कर ना ती कॅसेट। मी कशी बंद करू कॅसेट? तूच तो विषय लावून धरलायस मगाधरनं। तू ते विषय बंद कर, कॅसेट आपोआप बंद होईल। बोल ना एकदा वहिनींची, बोल आणि विषय संपव, किंवा एक फोन कर। बिचारा कधीपासून वाट पाहत असेल तुझ्या फोनची। हां, किंवा तू काम करतोस का? त्यांना डायरेक्ट जाऊन भेट, खूप खुश होतील त्या। काय झालं आता? तू माझा मित्र आहेस का त्यांचा? तुझा मित्र आणि त्यांचा भाऊ। मग तुझ्या बहिणीला जाऊन सांग जा जे काय शानपण सांगायचं ते। मला सांगू नको, मला काम आहेत बाकी, आणि तुला बी काम आहेत, लक्षात असू द्या। कामाचं बघा जरा। आमच्या प्रेमाचा गुलकंद झाला तेवढा बास झाला। हां, ती मुंबईवरनं गुलकंदाची जी ऑर्डर आली त्याचं काय झालं? ते क्रेट मागवले होते गुलाबाची, त्याचं काय झालं? त्याचा रिपोर्ट नाही, काय नाही, बोंबा बोंब सगळी। 100 गुलाबाचे कॅरेट आलेत आणि आले, आणि काय झालं? धुळखात पडले तसेच। त्याचं पुढं काय केलं का नाही केलं? हेच ना, तू पूर्णपणे ऐकूनच घेत नाहीस कधी। वहिनींबाबतीत पण हेच होतंय। ए, तू कामाच्या मध्ये त्यांचा विषय आणत जाऊ नको रे बाबा। ते रिपोर्ट दे मला आधी। आणि ते गुलाबाचं काय झालं? आपल्या महिला कामगार लागल्यात कामाला, गुलाबाच्या पाकळ्या काढल्यात, धुतल्यात आणि आता सुकायला पण टाकल्यात। बरं केलं। हां, आणि तू कामाचं टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना, तू संसाराचं बघ। तू आहेस म्हणून टेन्शन आहे मला, बाकीची बी काम आहेत बाबा। मला सांग, तुला संसार महत्वाचा आहे का काम? संसाराचं काय मलाच पडलं काय? फक्त त्यासनी काहीच नाही असं नाही तू अधिपती। ग बस रे। तू सारखं त्यांचं वकीलपत्र घेऊन माझ्याकडे येत जाऊ, आणि त्यासनी जर एवढं वाटत असतं माझ्याविषयी तर डायरेक्ट भेटायला आले असते मला। अरे अधिपती ऐक माझं। अरे हे मला माहितीच आहे, म्हणजे तुमचे संस्कार आहेत ना माझ्यावर। हो, पण जरा जरा कधीतरी आमचे संस्कार विसरतेस तू, हो ना? बरोबर बोलतेय ना मी? विसरतेस ना आमचे संस्कार?
अगं आई, तू असं का म्हणतीयस? मी कधी विसरले ग तुमचे संस्कार? इरा, विसरली नसतीस ना तर अक्षराने घर सोडून चुकीचं पाऊल उचललं असं म्हणाली नसतीस. अगं, मी कुठे असं म्हटलं की ताईने घर सोडून चुकीचं पाऊल उचललंय म्हणून? म्हणजे मी फक्त एवढंच सांगतेय की मी जर ताईच्या जागी असते तर मी काय केलं असतं हे सांगत होते. म्हणजे तू चुकीचंच पाऊल उचललं असतंस ना. म्हणजे आम्ही केलेले संस्कार तू विसरलीस हे सिद्ध झालं असतं, बरोबर? ए आई, अगं तू सारख्या काय माझ्या चुका काढत असतेस ग? चुका नाही काढत आहे ग इरा. काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे याची जाणीव करून देतेय मी तुला. मला नाही वाटत की मी काही चुकीचं बोलले ते. हो का? मग मला सांग, तू मगाशी म्हणालीस ना की भुवनेश्वरी मॅडम बरोबर वागतात. अगं आई, आता तू मगाचा विषय आता कुठे काढतेयस? अगं, मगाचा विषय काढत नाहीये, पण आपलं बोलणं झालं होतं ना. तू म्हणालीस ना की भुवनेश्वरी मॅडम बरोबर वागतात, बोलली होतीस ना. हो, म्हणजे मला तसं वाटतं. कसं वाटतं? म्हणजे कसं योग्य वाटतं तुला? म्हणजे त्यांचं काय वागणं योग्य वाटतं तुला ग? असं काही ठराविक नाहीये, मला वाटतं की त्या योग्य आहेत ते. इरा, वाटणं आणि जाणवणं याच्यामध्ये फरक आहे. एखादी गोष्ट आपल्याला वाटते म्हणजे ती शक्यता झाली, आणि शक्यता कधीच निश्चित नसते. आणि एखादी गोष्ट आपल्याला जाणवते म्हणजे ती निश्चित असते. म्हणून वाटण्यापेक्षा जाणवणं कधीही योग्य असतं. ए आई, तू ना असं शब्दात पकडू नकोस हं मला. म्हणजे मला खरंच भुवनेश्वरी मॅडम योग्य वाटतात. कारण तू बघ ना, त्यांनी एवढं मोठं साम्राज्य सांभाळलं. म्हणजे तू बघ ना, अधिपती जिजू लहान होते, चारुहास सरांचं आजारपण होतं, तरी सुद्धा एकट्या स्त्रीने सूर्यवंशी कारखान्याचं नाव अख्खं महाराष्ट्रभर पसरवलं ग. हे बघ, एवढी मोठी संपत्ती उभी करायला तेही एकट्या स्त्रीच्या जोरावर कसब आणि धाडस दोन्ही लागतं की नाही? नाही नाही, मान्य आहे मला. एकट्या स्त्रीने एवढं मोठं साम्राज्य उभं करणं ही कौतुकास्पदच गोष्ट आहे का. पण एक स्त्री म्हणून घरातली नाती जपणं देखील महत्वाचं नाहीये का इरा? अगाई, असं का म्हणतेस तू? त्यांनी नाती जपलीच की. अधिपती जिजू त्यांचा सख्खा मुलगा नाही, तरी पण अगदी माया लावली. चारुहास सरांचं एवढं आजारपण काढलं त्यांनी एकट्याने. दुर्गेश्वरी मॅडम आहेत, आजींची काळजी घेतात. अजून काय पाहिजे? बस? अजून काय? अजून कुठलीच नाती नाहीयेत का इरा? नाही. आणि अक्षराचं काय ग? अक्षराबरोबर त्यांचं कुठलंच नातं नाहीये असं म्हणणं आहे का तुझं? इरा, बोल ना. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.